रामकृष्ण हरी. आजचा निरोपणाचा अभंग. चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू, होतील संताची या भेटी, सुखाची ये सांगू गोष्टी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, मुखी म्हणता चुकता फेर, तुम्ही जन्मा नाही एक, तुका म्हणे माझी भाक. संत श्रेष्ठ माऊलींविषयी संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला एक उत्कट अभंग आहे. संतांचं महात्म्य संतच जाणू शकतात. ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज हे व्यक्तित्वच महनीय आहे. महाराष्ट्रानं आपल्या हृदयाच्या देव्हाऱ्यात संतांच्या मूर्ती जतन करून ठेवल्या आहेत. भागवत संप्रदायाला उदारता, व्यापकता, सर्वसमावेशकता ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज आणि सर्व भागवत संप्रदायाचे संत यांनी दिली आहे. आणि हे केवळ भागवत संप्रदायाचे शिल्पकारच नसून मानवतावादाचे महाराष्ट्रातले प्रणेते आणि प्रवक्ते आहेत. ज्ञानदेव रचला पाया आणि तुका झालेसे कळस, ही युक्ती किती यथार्थ आहे आणि त्यांनी त्यांच्या केलेल्या कार्यावरून आपल्याला जाणवत आहे. ज्याला ज्ञानेश्वर माहीत नाहीत, ज्याला तुकाराम माहीत नाही, असा कोणी कपळकरंठा महाराष्ट्रात असेल असं मला वाटत नाही. माऊली आणि तुकोबा हे केवळ आत्मचिंतन करणारे संत नव्हेत, तर आत्मीयतेने समाज मनाचं आणि जीवनाचं शिल्प उभं करणारे रचनाकार आहेत. भागवत धर्माचं, महाराष्ट्राचं ज्ञानमंदिर ज्या संतांच्या परिश्रमातून निर्माण झालं, त्यात ज्ञानोबा आणि तुकोबा अग्रगण्य आहेत. ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्र सरस्वतीच्या कपाळावरील कुंकवाचा टिळा आणि तुकयाची अभंगवाणी म्हणजे तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र. आणि या दोन ग्रंथांनी, या दोन संतांनी आमची मराठी भाषा घडवली. मराठी साहित्याला यांनी वैभव दिलं. मराठी भूमीत उगवलेले दोन कल्पवृक्ष म्हणूनच ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांचा उल्लेख सर्वांच्या तोंडी असतो. आणि प्रस्तुत अभंगात ज्ञानदेवाविषयींच्या तुकोबांच्या भक्तीचं सुंदर दर्शन घडतं. ज्ञानेश्वर 13व्या शतकातले, तुकाराम महाराज 17व्या शतकातले. तुकारामांनी ज्ञानदेवांना उत्कट भावनेनं वंदन करावं हे स्वाभाविकच आहे. आळंदीला जाऊन माऊलींना आपल्या डोळ्यात साठवून घेऊ, त्या महापुरुषाचं स्मरण करू, गुणसंकीर्तन करू. ज्ञानेश्वर हा आपल्या चिंतनाचा आणि मननाचा एकमेव विषय बनवू. या संतांच्या भेटीत सुखाच्या गोष्टी सांगता येतील. तुकाराम महाराजांचं म्हणणं असं की ज्ञानेश्वरांच्या पवित्र नावाचा उच्चार केला तर अनेक जन्माचा हा फेरा चुकेल. त्यांच्या विधानात केवळ श्रद्धा नाही, तर त्याच्याबरोबर एक महत्त्वाचा विचारसुद्धा असा आहे, विचार आला आहे, आणि तो असा की संत महंताच्या, महापुरुषांच्या वास्तव्यानं पावन झालेली तीर्थस्थानं आपल्याला प्रेरणा देऊ शकतात. आळंदीला 700 वर्षापूर्वी माऊलींनी संजीवनी समाधी घेऊन आपलं लौकिक जीवन संपवलं, पण त्यांचं अलौकिक असं दिव्य मात्र आणि त्यांचं दिव्य जीवन आजही तेजस्वी दीपमाळेसारखं तेवत आहे. आळंदी हे तीर्थक्षेत्र बनलं. तिथं जाणं आणि त्या समाधीस्थळाचं दर्शन घेणं ही मनाला देणारी, मनाला घडवणारी, विचारभावनेला उन्नत करणारी एक संस्काररूप वटवृक्षच आहे. आळंदी हे तुकाराम महाराजांना सुखाचं आणि आनंदाचं निधान वाटतं. तुकोबांच्या अंतःकरणातून उचंबळून आलेल्या ज्ञानेश्वर भक्तींची लाट या अभंगातून समूर्त झाली आहे. एका महात्म्यानं आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या महात्म्याला केलेल्या कृतज्ञ अभिवादनाचं एक खरोखरच आनंददायक वर्णन आहे. आपणही तुकोबांच्या शब्दात म्हणूया, चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू. आळंदी प्रमाणाचं देही हे एक पुण्यक्षेत्र, देहू हेही एक पुण्यक्षेत्र बनलं आहे. आणि या देहू गावातच तुकाराम महाराजांची पावनवाणी घराघरात दुमदुमली. तुकोबांच्या सानिध्यामुळे देहूलाही अर्थ आला. भक्तांच्या भावनेला हे गाव उचंबळ आणू शकतं. माऊली आणि तुकाराम महाराज ही महाराष्ट्राला घडवणारी दोन महनीय व्यक्तित्व. तुकोबांनी म्हटलं त्याच चालीवर आपण सुद्धा म्हणू, चला देहू गावा जाऊ, तुकारामा डोळा पाहू. केवळ इच्छा व्यक्त केली तरीही आनंद होतो आणि हे संत दर्शन हे आनंद निधान असतं. ज्ञानेश्वर आणि तुकाराम
ही नावं उच्चारली तरी हृदयात आनंद तरंग निर्माण होतात. या नावाच्या मागं 2 महनीय व्यक्तित्व उभा आहेत आणि या नावाचं स्मरण स्फुरण दिल्याशिवाय राहत नाही. नावात काय आहे असा प्रश्न मला निरर्थक वाटतो. कर्तृत्वामुळं काही नावं अजरामर होतात. ती सदैव आपल्या अभिमानाचा विषय होतात. आणि माऊली हे नामोच्चारही तुकोबांच्या मनाला आनंदाचा डोह ठरतो. नाव लहान वाटलं तरी ते महान असू शकतं. म्हणून तुकाराम महाराजांच्या शब्दात चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू, होतील संताची या भेटी, सुखाची ये सांगू गोष्टी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, मुखी म्हणता चुकता फेर. इथं फेर म्हणजे आपल्या एक जीवनाचा फेर. 84 योनीतून मिळालेला एक फेर तो चुकेल असं महाराज म्हणतात. या अभंगाचं निरूपण तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. रामकृष्ण हरी.